नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत समान नागरी कायद्याबद्दल. तर हा कायदा काय आहे, यालाच इंग्लिशमध्ये म्हणतात मित्रांनो युनिफॉर्म सिव्हिल कोड. तर मित्रांनो, याची चर्चा आता महाराष्ट्रामध्ये का सुरू झाली आहे? आता बघा, हा जो कायदा आहे तो सर्वप्रथम जो लागू झाला तो झाला आपला गोव्यामध्ये लागू झाला, तो पण स्वातंत्र्याच्या अगोदर. त्याच्यानंतर आत्ताच मागे 2-3 वर्षाच्या अगोदर तो लागू झाला आपला उत्तराखंडमध्ये, आणि त्याच्यानंतर गुजरातमध्ये आणि आता आसाममध्ये लागू झालेला आहे. तर मित्रांनो, आता हाच कायदा महाराष्ट्रामध्ये लागू होण्याची शक्यता आहे, कारण माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2-4 दिवसाच्या अगोदरच घोषणा केली की ते महाराष्ट्रामध्ये ते आपला युनिफॉर्म सिव्हिल कोड हे लागू करणार आहेत. तर हा युनिफॉर्म सिव्हिल कोड कायदा काय आहे हे समजून घेऊया. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, दत्तक, विधान, पोटगी हे विषय वैयक्तिक कायद्यानुसार चालतात, आणि हे कायदे धर्मानुसार वेगवेगळे आहेत. मुस्लिम प्रामुख्याने मित्रांनो पर्सनल लॉ म्हणजे शरिया कायद्यावर आधारित नियमानुसार चालतात. भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा आणि भारतीय घटस्फोट कायद्यानुसार चालतात. तर पारशियांचा स्वतःचा वेगळा विवाह व घटस्फोट कायदा आहे. समान नागरी संहिता म्हणजे या सगळ्या वेगवेगळ्या कायद्याऐवजी एकच समान कायदा आणण्याचा प्रस्ताव. जो धर्म कोणताही असला तरी प्रत्येक नागरिकाला सारखाच लागू होईल, हे तत्व राज्यघटनेच्या मित्रांनो कलम 44 मध्ये दिलेलं आहे. म्हणजे राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये हे कलम 44 समाविष्ट करण्यात आलेलं आहे. परंतु हे राज्याचे जे मार्गदर्शक तत्व आहे हे राज्यासाठी बंधनकारक नसतं. तर स्वातंत्र्यपूर्वी ब्रिटिशांनी वैयक्तिक कायद्यामध्ये फारसा हस्तक्षेप केला नाही, कारण धार्मिक विषयात ढवळाढवळ केल्यास समाजातील नेत्यांचा विरोध होईल आणि समाजाचा सुद्धा विद्रोह होईल अशी त्यांची भीती होती. तर मित्रांनो, उत्तराखंडने 2025 मध्ये प्रत्यक्षात समान नागरी कायदा लागू केला. हे भारतातलं पहिलं राज्य होतं. याच्यावरती बहुपत्नीवर बंदी होती, मुलगा व मुलींना समान वारसा हक्क होता, लिव्ह इन नात्यांची अनिवार्य नोंदणी आणि सर्व धर्मांसाठी समान विवाह घटस्फोट प्रक्रियेचा समावेश होता. गुजरातने मार्च 2026 मध्ये आपले स्वतःचे विधेयक संमत केले. जवळपास तशाच तरतुदीसह आणि अनुसूचित जमातींना यातून वगळले. आसामने मे 2026 मध्ये आपली आवृत्ती संमत केली. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, महाराष्ट्रामध्ये हा समान नागरी कायदा युनिफॉर्म सिव्हिल कोड लागू झाला पाहिजे का नाही झाला पाहिजे? का प्रत्येकाला प्रत्येक धर्माचे वेगळे कायदे पाहिजेत? का सर्वांसाठी एकच कायदा असायला पाहिजे? तुमचं मत काय, नक्की कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.